जय हिंद. नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करत आहे. बघा, भारताची जी घटना आहे या भारताच्या घटनेची एक मूलभूत संरचना जी आहे, बेसिक स्ट्रक्चर आपण म्हणतो. तर बेसिक स्ट्रक्चर आहे, या बेसिक स्ट्रक्चरची व्याख्या देण्यात आलेली नाही आहे. म्हणजे अशा प्रकारचं भारताच्या घटनेचं एक मूलभूत संरचना किंवा पाया आहे असं म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टच्या मार्फत ते सांगण्यात पण आलेलं आहे, पण ॲक्च्युली ते काय आहे हे सांगण्यात आलेलं नाही आहे. मग बेसिक स्ट्रक्चर कसं ठरवलं गेलेलं आहे, तर जेव्हापासून मूलभूत संरचना नावाचा शब्द परिचयास आला तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत जसा जसा या शब्दाला अर्थ लावत गेलेले आहेत त्या पद्धतीने काही महत्त्वाचे पॉईंट्स याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आता बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत की भारताच्या घटनेची मूलभूत संरचना काय आहे वगैरे वगैरे. तर ही मूलभूत संरचना जी आहे याच्या संदर्भातले इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते कोणते आहेत ते आपण या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. बाकी एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला पाहिजे तो कोर्स वगैरे तुम्ही तिथून बघू शकता. तर चला आपण बघूया महत्त्वाचे बेसिक स्ट्रक्चरचे पॉईंट्स कोणते कोणते आहेत ते. आता बघा, बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मी काय म्हणलो की मूलभूत संरचना, की घटनेमध्ये जो पहिला मुद्दा दिलेला आहे, मूळ घटनेतला भाग जो आहे आणि तो भाग अजिबात चेंज करायचा नाहीये असं सांगण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत. आता पहिला मुद्दा जो येत आहे तो आहे सॉव्हर्निटी ऑफ इंडिया, म्हणजेच सार्वभौमत्व. भारतावरती कोणाचं वर्चस्व असलं न पाहिजे. स्वतः भारताच्या मार्फत, इंडियाच्या मार्फत स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजेत. म्हणजेच काय, तर सार्वभौमत्व हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. याला इंग्लिशमध्ये सॉव्हर्निटी असं म्हटलं जातं. म्हणजे हा एक भारताच्या घटनेची मूलभूत संरचनेचा भाग येत आहे. बघा, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये हा एक मुद्दा येत आहे. दुसरा मुद्दा काय सांगण्यात आला बघा, इसेन्शियल फीचर्स ऑफ द इंडिव्हिज्युअल फ्रीडम सिक्युअर टू द सिटिजन्स. म्हणजेच थोडक्यात वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे, भारतामध्ये ज्या व्यक्ती राहत आहेत, ज्या भारतीय नागरिक आहेत, तर त्या प्रत्येक व्यक्तीला काय तर वैयक्तिक स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. आणि हे स्वातंत्र्य जे देण्यात आलेलं आहे ते इसेन्शियल फीचर्समध्ये खूप महत्त्वाच्या गुणधर्मामध्ये येत आहे. जसं की मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत. म्हणजे आपण जर बघितलं 12 पासून 35 पर्यंतची जी कलमं आहेत भारताच्या घटनेमधील, इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधील, तर ते मूलभूत हक्कासंदर्भात देण्यात आलेले आहेत. आणि याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल फ्रीडम्स जे आहेत, वैयक्तिक स्वातंत्र्य जे देण्यात आलेलं आहे ते पण काय तर मूलभूत संरचनेचाच म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचा भाग येत आहे. बघा, नंतर तिसरा मुद्दा काय सांगण्यात आलेला बघा, मॅन्डेट टू द बिल्ड अ वेलफेअर स्टेट. म्हणजेच कल्याणकारी राज्य निर्माण करणं हे पण काय मॅन्डेटरी, याचा अर्थ काय की कंपल्सरी आहे. म्हणजेच तुम्ही याला बगल देऊन जाऊ शकत नाही. म्हणजे एखादं सरकार असेल त्या सरकारच्या मार्फत म्हणलं की आम्ही काय करेल की हुकुमशाही पद्धत चालू करेल, तर ही अजिबात चालणार नाही. का चालणार नाही, कारण भारतामध्ये एकतर डेमोक्रेसी तर आहेच, लोकशाही आहे, त्याचबरोबर लोकांचं कल्याण पण केलं पाहिजे. याचा अर्थ वेलफेअर स्टेट म्हणजे कल्याणकारी राज्य तयार करणं, निर्माण करणं हे काय तर मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. म्हणजे हा एक तिसरा मुद्दा एक बेसिक स्ट्रक्चरच्या कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये येत आहे. नंतर चौथा मुद्दा सांगण्यात आलेला आहे सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. भारताचे जे संविधान आहे ते सुप्रीम याचा अर्थ काय आहे की सर्वोच्च आहे. म्हणजे आपण म्हणेल की ब्रिटनमध्ये गेलो तर आपल्याला कळेल की संसद सर्वोच्च दिसत आहे. बघा, संसदेच्या मार्फत मोस्टली निर्णय घेतले जातात. तसं जर भारताच्या घटनेमध्ये आला तर भारताच्या घटनेमध्ये भारतामध्ये कॉन्स्टिट्यूशन सर्वोच्च आहे. घटना याच्यामध्ये दिलेला प्रत्येक शब्द जो आहे तो काय तर सर्वोच्च असेल सगळ्यांच्या पेक्षा. इव्हन दो सरकारच्या पेक्षा पण कॉन्स्टिट्यूशन पण खूप महत्त्वाचं आहे. नंतर काय सांगण्यात आले बघा, रिपब्लिकन अँड डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. याचा अर्थ काय की गणराज्य आणि लोकशाही हे सरकारचाच भाग आहे. बघा, म्हणजेच गणराज्य याचा अर्थ काय की भारतामध्ये गणांचं राज्य म्हणजे प्रत्येकाचं आपलं स्वतःचं राज्य आहे. आता कोणत्याही प्रकारची राजेशाही पद्धत नाही आहे. जसं आपण सौदी अरेबियामध्ये किंवा UAE मध्ये, ओमनमध्ये गेला तर त्या ठिकाणी राजेशाही पद्धत आहे. इवन दो आपण या भागामध्ये भूटानमध्ये जरी गेलो, आपल्या शेजारचा जो देश आहे त्या ठिकाणी पण राजेशाही पद्धत आहे. पण इंडियामध्ये काय आहे तर रिपब्लिकन याचा अर्थ गणराज्य आहे. डेमोक्रेसी म्हणजे माहिती आपल्याला लोकशाही आहे. लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या मार्फत निवडून दिलेली जी सरकार आहे त्या सरकारच्या मार्फतच आपल्या देशाचा कारभार चालत असतो. बघा, नंतर काय सांगण्यात आलं बघा, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मधला नेक्स्ट पॉईंट जो येत आहे तो 6 नंबरचा, सिक्युलर अँड फेडरल कॅरेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. भारताच्या घटनेमध्ये धर्मनिरपेक्षता खूप महत्त्वाचा मुद्दा सांगण्यात आलेला आहे. बघा, कारण भारतामध्ये काय आहे तर एकापेक्षा जास्त धर्म आहेत, त्यामुळे धर्मनिरपेक्षतेवरती भर देणं पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेला जास्त काय केलेलं तर प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर फेडरल कॅरेक्टर याचा अर्थ काय संघराज्य गुणधर्म पण भारताच्या घटनेमध्ये पाहायला भेटत आहे. बघा, नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं बघा, सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी. आपण जर जनरली बघितलं, आपल्या आसपास बघितलं
तर कायदा मंडळाच्या मार्फत कायदा तयार केला जातो. कायदे मंडळ म्हणजेच लेजिस्लेचर आपण म्हणतो. एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे मंत्रिमंडळ येतं ह्याच्यामध्ये बघा. मंत्रिमंडळाच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या वेलफेअर स्कीम्स वगैरे असतील त्या स्कीम्स राबवल्या जातात. ज्युडिशरी याचा अर्थ न्यायव्यवस्था. हे सर्व काय तर सेपरेट आहेत. कायदा मंडळ वेगळं आहे, एक्झिक्युटिव्ह बॉडी वेगळी आहे आणि ज्युडिशरी म्हणजे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, तर हे ज्युडिशरीमध्ये येत आहेत. आणि हे पण काय तर सेपरेट जी पॉवर डिव्हाइड करण्यात आलेली आहे हे पण भारताच्या घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये येत आहे बघा. नंतर युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. भारतामध्ये एकता आणि एकात्मता हे असणं पण काय आहे तर हे भारताच्या बेसिक स्ट्रक्चरचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरचा तो काय आहे तर भाग आहे तर सांगण्यात आलेला आहे बघा. नेक्स्ट काय बघा सांगण्यात आलेलं आहे बघा. पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन. समजा संसदेच्या मार्फत एखादा कायदा तयार केला आणि तो कायदा भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं किंवा इव्हन तो भारतीय नागरिकांच्या हक्कांचं जर हनन करणारं असेल तर त्या कायद्याचं काय केलं पाहिजे तर न्यायिक पुनर्विलोकन केलं पाहिजे. आता न्यायिक पुनर्विलोकन याचा अर्थ काय की त्या संदर्भात आपण एक पिटिशन फाईल करायची म्हणजेच याचिका दाखल करायची. याचिका दाखल केल्यानंतर बाबा हा कायदा जो आहे नागरिकांच्या हक्कांचं हनन करत आहे त्या बेसिसवरती आपल्याला काय कळेल की हा ज्युडिशियल रिव्ह्यू जो मुद्दा ॲड करण्यात आलेला आहे ना कशामध्ये तर बेसिक स्ट्रक्चरमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि हा पण भाग येत आहे बघा भारताच्या घटनेतील मूलभूत संरचनेच्या भागाच्या अंतर्गत. नंतर बघा हार्मोनी अँड बॅलन्स बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. याचा अर्थ काय आहे की हार्मोनी म्हणजे एक प्रकारचे हार्मोनियस पद्धतीनं त्याचबरोबर बॅलन्स पद्धतीनं मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांना एकत्रित ठेवून काय केलं पाहिजे तर देशाचा कारभार चालवलं पाहिजे, नागरिकांना हक्क दिले पाहिजेत आणि एक कल्याणकारी राज्य म्हणजेच पूर्णपणे देशाचा विकास करायचा याच्यावरती भर द्यायचा आहे बघा. हा झाला जो महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये येत आहे बघा बेसिक स्ट्रक्चरमध्ये. नंतर आहे पार्लमेंटरी सिस्टीम सांगण्यात आली आहे बघा. पार्लमेंटरी सिस्टीम याचा काय संसदीय शासन पद्धती. आपल्याला माहिती आहे अमेरिकेमध्ये अध्यक्षीय पद्धती आहे, भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे आणि ब्रिटनमध्ये जरी गेला तर ब्रिटनमध्ये पण संसदीय शासन पद्धती आहे. आता पार्लमेंटरी सिस्टीममध्ये म्हटल्यानंतर आपल्यामध्ये लोकसभा आहे, राज्यसभा आहे, त्याचबरोबर प्रेसिडेंट आहे, राष्ट्रपती आहेत. तर हे संसदीय शासन पद्धतीचा सगळ्यात महत्त्वाचे 3 पिलर आहेत बघा. आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये देशाचा कारभार चालवण्यासाठी आवश्यक असणारे रूल्स रेग्युलेशन्स असतील, कायदे असतील तर यांच्या मार्फत तयार केले जातात बघा. नंतर रूल्स ऑफ लॉ. भारतामध्ये बघा कायद्याचे नियमन आहे बघा. म्हणजे कायदा खूप महत्त्वाचा आहे. कायद्याचं हनन करायचं नाही, कायदाभंग करायचं नाही. जर कायदाभंग वगैरे केला तर त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा पण देण्यात आलेल्या आहेत बघा. हे पण भारताच्या घटनेच्या मूलभूत संरचनेच्या भागाच्या अंतर्गत येत आहे बघा. नंतर प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी म्हणजे समानतेचे तत्व इथं सांगण्यात आलेलं आहे. भारतामध्ये सर्व धर्म समानता आहे, तशाच प्रकारे प्रत्येक व्यक्तीला समान हक्क देण्यात आलेले आहे. म्हणजे जर आपण म्हटलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे हक्क देण्यात आलेले आहेत तेच हक्क मला पण देण्यात आलेले आहेत. विजय कदम आणि मोदी यांना जे हक्क आहेत ते समान आहेत. आता मोदींच्या बाबतीमध्ये काय आहे तर ते पंतप्रधान आहेत. आता पंतप्रधान आहेत याचा अर्थ पंतप्रधान जे आहे हे पद आहे. हे पद या पदावरती वेगवेगळ्या व्यक्ती येऊ शकतात, पण जे नरेंद्र मोदी जे आहेत ही एक व्यक्ती आहे आणि या व्यक्तीला आपल्या सर्वसामान्य व्यक्तींच्या समान म्हणू शकतो. ज्यावेळी हे पद निघून जाईल त्यावेळी ती सर्वसामान्य व्यक्ती असू शकते. त्यामुळे प्रत्येकाला एक प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी जी आहे समानतेचे तत्व लागू होत आहे बघा. नंतर इलेक्शनच्या बाबतीमध्ये फ्री आणि फेअर इलेक्शन सांगण्यात आलेलं आहे. निवडणूक कशी असावी, मुक्त अशी निवडणूक असावी आणि कोणत्याही प्रकारची पार्सलिटी नसावी. किंवा पूर्वी असं बघा मूवीमध्ये दाखवलं जायचं की इलेक्शन बूथ कॅप्चर वगैरे केले जायचं, असा प्रकार अजिबात करायचा नाही आहे. ते पण बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये येत आहे. नंतर बघा इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशरी. न्यायव्यवस्था, स्वतंत्र न्यायव्यवस्था जो आहे हा पण भारताच्या घटनेचा मूलभूत संरचनेचा भाग आहे बघा. नंतर बघा लिमिटेड पॉवर ऑफ द पार्लिमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे घटनेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की संसद जे आहे या संसदेला अधिकार देण्यात आलेला आहे ना. म्हणजे घटनेमध्ये दुरुस्त करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. पण संसदेला दिलेला आहे याचा अर्थ संसद कशामध्ये पण दुरुस्त करू शकते का? नाहीये. का करू शकत नाही? त्याच्यासाठी तर हे देण्यात आलेलं आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन BSc त्याच्यासाठी देण्यात आलेलं आहे आणि हे फॉलो करूनच जायचं असतं बघा. नंतर इफेक्टिव्ह ॲक्सेस टू द ज्युडिशरी जस्टिस म्हणजे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येकाला समजा एखाद्याचं हक्काचं हनन होत असेल तर त्या व्यक्तीला हक्क भेटला पाहिजे, न्याय भेटला पाहिजे आणि हे पण बेसिक स्ट्रक्चरमध्ये येत आहे बघा.
नंतर प्रिन्सिपल्स ऑर इसेन्स अंडरलाईंग फंडामेंटल राईट्स, प्रत्येकाला बघा मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत. मग त्या मूलभूत हक्कांना पण आपल्याला काय केलं पाहिजे तर व्यवस्थित प्रिझर्व केलं पाहिजे, त्यांचं संरक्षण केलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये. नंतर पॉवर्स ऑफ द सुप्रीम कोर्ट अंडर द आर्टिकल 32, 136, 141, 142 असं, म्हणजे सुप्रीम कोर्टला ज्या हक्कांचा उल्लेख घटनेमध्ये केलेला आहे त्या पॉवर्स देण्यात आलेल्या आहे. कलम 32च्या अंतर्गत, कलम 136च्या अंतर्गत, कलम 141 असेल, कलम 142च्या अंतर्गत सुप्रीम कोर्टला अधिकार देण्यात आलेले आहेत. तशाच प्रकारचे उच्च न्यायालय जे आहे, हायकोर्टला पण अशा प्रकारचे हक्क भारताच्या घटनेतील कलम 226, 227च्या अंतर्गत देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत हे जे आपण मूलभूत हक्काच्या संदर्भातले म्हणजेच मी म्हणेल की बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भातले जे मुद्दे वगळलेले आहेत ना, हे परीक्षेला विचारलेले आहेत आणि इथून पुढे पण विचारले जाऊ शकतात. सो या मुद्द्यांना आपल्याला काय करायचं, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. भविष्यामध्ये याच्या संदर्भात एखादा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. मी ते थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.